नाशिक नागपूर सफाई कामगार नेते, भारतीय वाल्मिकी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक माननीय सुरेश दलोड आणि काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपाध्यक्ष सुरेश मारू यांनी नागपूर येथे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश जाहीर केला। यानंतर नाशिकमधील भाजपा कार्यालयात शहराध्यक्ष सुनील केदार, नाना शिलेदार, सुनील देसाई तसेच मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा कार्यालय प्रवेश व स्वागत सोहळा पार पडला। यावेळी वाल्मिकी, मेघवाल व मेहतर समाजाचे शेकडो कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप प्रवेशाचे स्वागत केले। या प्रसंगी सुरेश दलोड व सुरेश मारू यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका करत भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त केला। दरम्यान सुरेश दलोड हे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14D मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। भाजपात प्रवेशानंतर त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये रणजित कल्याणी, रतीश मारू, आदित्य तसांबड, संजय बहोत, सोनू कल्याणी, मोना तसांबड, सिद्धांत दलोड, सुमित बोत, देवेन मारू, राजेश चव्हाण आदींचा समावेश होता। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीबरोबर आम्ही काम करत आहोत। आमचा समाज हा दलितातून पददलित सफाई कामगार, सफाई पेशा करणाऱ्या वर्गामधून आमचा समाज येतोय। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेसचं काम करत असताना गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता या देशामध्ये, या राज्यामध्ये राहिली, परंतु सत्तेमध्ये कुठलाही वाटा या काँग्रेसनी आमच्या लोकांना दिलेला नाही आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मधून मी उमेदवारी मागणी केली होती। प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे दलोड साहेब यांनी उमेदवारी मागणी केली होती, परंतु आम्हाला दोघांनाही या वार्डातून उमेदवारी नाकारली। आम्ही या वार्डातून उमेदवारीमध्ये प्रबळ दावेदार असताना, या वार्डामधून आमची पकड असताना, या वार्डामध्ये आमचा समाज मोठ्या प्रमाणात असताना राहत असतानाही आम्हाला केवळ काही तांत्रिक मुद्दे घेऊन किंवा आर्थिक विकास घेऊन, आर्थिक मुद्दे घेऊन आम्हाला उमेदवारी टाळण्यात आलेली आहे। ही बाब आमच्या केंद्रीय नेतृत्व, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जे आमचे नेते गोविंदभाई परमार यांनी पण वेळोवेळी आम्ही नागपूर विधानसभेमध्ये आम्ही मोर्चा काढला होता सफाई कामगारांच्या मागण्यासाठी। सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी लढत असतो। सफाई कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही लढत असतो। शासकीय योजना सफाई कामगारांना मिळावा म्हणून आम्ही लढत असतो, पण कुठल्याही प्रकारची मदत या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला केलेली नाही। आणि म्हणून आमचे नेते गोविंदभाई परमार साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि काही लोकांनी मध्यस्थी करून काल नागपूर येथे फडणवीस साहेबांची आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सफाई कामगारांना न्याय देण्याबरोबर अनेक विषयांबरोबर आमची फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झाली। नागपूरचे आमदार असतील, आमचे महाराष्ट्राचे नेते असतील, राज्याचे नेते असतील, एक उच्चस्तरीय समिती त्या बैठकीमध्ये होती आणि तिथे असा निर्णय झाला, फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सर्व विषय आम्ही सोडवू, सफाई कामगारांना न्याय देऊ आणि सफाई कामगारच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी ही खंबीरपणे उभी राहील। या समाजावर अन्याय होऊन देणार नाही आणि जे प्रश्न असतील सफाई कामगारांचे, वाल्मिकी, मेघवाल, मेहतर समाजाचे, दलित समाजाचे, ते शासन दरबारी सोडवण्यात येतील असे आश्वासन सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला दिलेले आहे। आणि आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण काय, या समाजावर, वाल्मिकी, मेघवाल, मेहतर समाजावर फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे। या दोन्ही विभागामध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलनी, रेड क्रॉस या ठिकाणी समाजाचे 2 ते 3 हजार मतं आहे। महालक्ष्मी चाळ या ठिकाणी सुद्धा 2-3 हजार समाजाची मतांची ताकद आहे।
ज्या अशा लोकांना त्या ठिकाणी तिकीटं दिले ज्यांचे समाजात 200 300 लोक वगैरे, मग याचे कारण काय? मग याच्या पाठीमागे आम्ही काय समजायचं? पक्ष आमच्याशी जातीवाद करतोय का? मग आम्ही एवढे दिवस काम करताना पक्षामध्ये काम करता हिरिरी नाही, बरं 1-2 वर्ष करत नाही, आणि मतांचे आणि वोटिंगसाठी आम्ही पक्षात पण त्यावेळेस पण आलेलं नाही. आजपर्यंत आम्ही पक्षाचं सेवा करतो, पक्ष समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं आम्ही काम केलेले, आणि आत्तापासून मागच्या 30-35 वर्षापासून मी काम करतो. 30-35 वर्ष काम करत असताना सुद्धा ज्यावेळेस मी तिकिटाची मागणी केली त्यावेळेस आता सांगण्यात आलं की या ठिकाणी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहे, आणि अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात तुम्ही हिंदूंची पूजापाठ वगैरे करतात, किंवा आपण या ठिकाणी हे करत असताना काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात, म्हणून तो समाज तुम्हाला मतं देणार नाही अशी काहींनी अफवा पसरवलेली आहे. माझ्याशी संबंध मुस्लिम समाजाचा, अल्पसंख्याचा, दीन दलित सगळ्या समाजाशी माझे घनिष्ठ संबंध आहे, प्रेमाचे संबंध आहे. हर ईद मिलादला आम्ही लोकांना भेटतो, ते माझे मित्र आहे. अनेक मुस्लिम समाजाच्या पोरांना मी कामाला लावलेले आहे, शिरखुर्मा वगैरे देता. अनेक आता मातंग अण्णाभाऊ साठे जयंती वगैरेमध्ये आम्ही बरोबरच असतो. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये आमचे चांगले संबंध, मैत्रीचे संबंध आहे. मात्र तिकीट द्यायचं नाही म्हणून अशाप्रमाणे लोकांच्या ऐकून पक्षाने आपण अपक्ष उभं राहत आहे. भारतीय जनता पार्टी काही सपोर्ट करणार आहे का? भारतीय जनता पार्टीमध्ये आज आम्ही प्रवेश घेतला, म्हणजे आम्ही कालच प्रवेश घेतला. या राज्याचे चांगले लाडके देवाभाऊ, खरं नावासारखे देवाभाऊ आहे. म्हणजे खरं जनतेने जी पदवी दिली ती खरोखर देवाभाऊ आहे. त्यांनी आम्हाला, आमचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद भाईजी परमार साहेबांनी एक आमची सगळ्यांची चर्चा झाली का काय करायचं. ज्या पक्षामध्ये आम्ही 30-40 वर्ष काम करतो त्याच्यात राहायचं, जो आमच्यावर अन्याय करतो त्याच्यात राहायचं, जे आपल्या समाजाला न्याय देत नाही त्याच्यात राहायचं, का त्या पक्षाला सोडायचं. मग आम्ही सगळ्यांनी होकार दिला. मग परमार साहेबांनी CM साहेबांशी चर्चा करून मीटिंग अरेंज केली, आणि काल नागपूरमध्ये रात्री 9 वाजता श्रीमान मेघवाल समाजाचे आणि सफाई कामगारांचे नेते सुरेशजी मारू आणि मी आणि गोविंदभाईजी परमार, आम्ही ज्या संघटनात आलो होतो, ज्या सामाजिक संघटनात आलतो, ज्या राजकीय याच्यामध्ये काम करतो, जे आमचे हित संबंधी वाल्मिकी मेघवाल मेहतात राज्यातील नव्हे तर देशातील ते आमच्याशी पूर्ण समाजाच्या तर्फे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर प्रवेश करताना आम्ही समाजाला पण विचारणा केली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही जाऊन भारतीय जनता पार्टीमध्ये